शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, संतांचे संत कबीर, संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना प्रथम माझे विनम्र अभिवादन। तसेच येथे उपस्थित असलेले बौद्ध उपासक आणि उपासिका यांना माझा सविनय जय। आज आपण इथे सर्वजण फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने जमलेलो आहोत आणि प्रत्येक महिन्याची जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या तथागतांच्या जीवनाशी काही ना काही संबंध जोडला गेलेला आहे, म्हणजे त्या दिवशी काही ना काही घटना घडलेल्या आहेत। तर तसेच आज आपण इथं फाल्गुन पौर्णिमा साजरी करत आहोत। ही जी फाल्गुन पौर्णिमा आहे तिला पाली भाषेमध्ये फाल्गुन मासो असे म्हणतात। तसेच ही जी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा साधारणतः मार्च महिन्यामध्ये येते आणि या फाल्गुन पौर्णिमेमध्ये सुद्धा काही अशा महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत। तर यातील जी पहिली घटना आहे ती पहिली घटना म्हणजे की जे भगवंत आहेत ते त्यांचं कपिलवस्तूकडे आगमन झालं, म्हणजे जे तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत त्या तथागतांना ज्यावेळी ज्ञानप्राप्ती झाली तर ज्ञानप्राप्तीनंतर एखाद्या पुष्पगंधाप्रमाणे त्यांच्या ज्ञानाचा प्रसार सर्वकडे पसरला होता। ज्यावेळी म्हणजे त्यांना असा योग्य असा अनुयायी वर्ग, त्यानंतर भिक्खू संघ त्यांना लाभला होता। ज्यावेळी दुसरा वर्षावास सुरू होता तर दुसऱ्या वर्षावासाच्या काळात वेळोपणात जो राजा बिंबिसार आहे त्या राजा बिंबिसाराचा त्यांना राजाश्रय मिळाला होता, म्हणजे जे तथागत आहे ते तथागत आपल्या नगरीमध्ये कपिलवस्तूमध्ये ते परत आले होते। आणि ज्यावेळी ही जी घटना आहे म्हणजे ज्यावेळी तथागतांनी कपिलवस्तूकडे आगमन केलं तर ही जी गोष्ट आहे ती गोष्ट राजा शुद्धोधन आणि जे पूर्ण जे शाक्यवंशी आहेत त्या शाक्यवंशीयांना हे समजलं आणि त्यामुळे राजा शुद्धोधन आणि त्याचा जो परिवार आहे तो तथागतांना भेटण्यासाठी खूप आतुर झाला होता। त्यांना असं वाटत होतं, राजा शुद्धोधन होते त्यांना असं वाटत होतं की तथागत जे आहेत ते तथागत सगळीकडे आपल्या ज्ञानाचा प्रसार करतात, आपल्या ज्ञानाने सर्वांना धम्मप्रवचन देतात, परंतु आपला परिवारच काय आहे त्यापासून वंचित आहे। आपल्या परिवाराला त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मिळत नाही आहे आणि म्हणून राजा शुद्धोधनाने भगवान तथागत गौतम बुद्ध होते त्यांना आपल्या स्वगृही म्हणजे राजगृही त्यांनी एकदा भेट द्यावी यासाठी त्यांना 2 वेळा त्यांनी निमंत्रण पाठवले आणि जे राजा शुद्धोधन आहे आणि त्यांचा जो संपूर्ण परिवार आहे तो तथागतांचं प्रवचन ऐकण्यासाठी ते खूप आतुर झाले होते, उत्सुक झाले होते। आणि त्याप्रमाणे राजा शुद्धोधनाने म्हणजे त्यांची जी संपूर्ण नगरी आहे त्यांना असे आदेश दिले होते की तथागत गौतम बुद्ध ज्यावेळी येतील तशी त्याप्रमाणे त्यांच्या स्वागताची त्यांनी तयारी करायला सांगितली। आणि राजा शुद्धोधन आहे त्यांनी आपले जे सरदार आहेत त्या सरदारांना त्यांनी तथागतांकडे पाठवले। त्यावेळी तथागत गौतम बुद्ध आहेत ते प्रवचन देत होते आणि हे जे सरदार ज्यावेळी राजा शुद्धोधनाचा निरोप घेऊन तिथे गेले तर त्यावेळी ते तथागतांचं जे प्रवचन आहे ते प्रवचन ऐकण्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन गेले आणि आपल्या राजाने दिलेले जे काम आहे त्या कामाचं त्यांना विस्मरण झालं, म्हणजे ते विसरून गेले आणि ते तिथेच थांबले आणि त्यांनी त्यांच्या प्रवचनातून ते जे सरदार होते आणि सरदारांचा जो लवाजमा त्यांच्याबरोबर गेला होता तर त्यांनी सुद्धा काय केली, धम्मदीक्षा घेतली। त्यानंतर मग म्हणजे तेव्हा काही तथागत आले नाही कारण की ते जे सरदार होते ते सरदार मात्र विसरून गेले। त्यानंतर मग तथागत गौतम बुद्धांचा जो समवयस्क आहे त्याचं नाव कालूद आहे, तर त्याला सुद्धा काय केलं राजा शुद्धोधनाने तथागतांकडे पाठवलं, परंतु हा जो कालूदाय आहे तो सुद्धा ह्याच अटीवर गेला की मी तिथे गेल्यानंतर काय करेल, धम्मदीक्षा घेणार। आणि मग राजा शुद्धोधन आहे त्यांनी सुद्धा काय केलं, त्यांना तशी परवानगी दिली की चालेल। मग त्याप्रमाणे कालूदाय तथागतांकडे गेला
तो तिथे काही दिवस राहिला आणि त्यांच्याकडून त्याने धम्मदीक्षा घेतली. त्यानंतर हिवाळा संपत आला आणि मग त्यांना असं वाटलं की आता तथागतांचं म्हणजे कपिलवस्तूकडे येण्यासाठी हा एक योग्य असा काळ आहे. आणि त्याप्रमाणे आपलं जे निमंत्रण आहे ते म्हणजे शुद्धोधनाने त्याच्याकडे दिलेलं जे निमंत्रण आहे ते निमंत्रण त्याने तथागतांकडे सादर केलं. त्याने तथागतांना सांगितले की म्हणजे राजा शुद्धोधन आहेत ते तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि म्हणून तुम्ही एकदा तरी काय करा, आपल्या राजभूमी अवश्य भेट द्या. त्याप्रमाणे तथागत आहेत ते अगदी शांतचित्ताने मौनव्रताने त्यांचं ते निमंत्रण स्वीकार करतात आणि ते त्याप्रमाणे तथागत गौतम बुद्ध आपल्या भिक्खू संघासह राजगृहामध्ये ते येतात, तिथे भेट देतात. ज्यावेळी तथागत गौतम बुद्ध येणार आहेत म्हणजे ही जी बातमी आहे ती कपिलवस्तूमध्ये एका वाऱ्यासारखी संपूर्णकडे पसरते आणि जी ही कपिलवस्तू आहे ती तथागतांच्या स्वागतासाठी एका नव्या नववधूसारखी सजते. ज्यावेळी तथागत भगवान गौतम बुद्धांचं आगमन होतं त्यावेळी तिथले जे म्हणजे ज्या नगरीत ते वस्ती केलेले जो जनसमुदाय आहे तो फुलांच्या वर्षावांनी त्यांचा स्वागत करतं. आणि राजा शुद्धोधन त्याचप्रमाणे त्यांची पत्नी महाप्रजापती गौतमी सर्व दरबार बाकीचे सरदार मुख्य दारापाशी तथागतांच्या स्वागतासाठी ते थांबून राहतात. तर ज्यावेळी तथागतांचं आगमन होतं कपिलवस्तूकडे तो दिवस कोणता होता? फाल्गुन पौर्णिमेचा होता, इसवी सन पूर्व 527. आणि ज्यावेळी तथागतांनी परिव्रजा धारण केली म्हणजे त्यांनी गृहत्याग करण्याचा ज्यावेळी निर्णय केला तो दिवस होता इसवी सन पूर्व 537. म्हणजे जवळजवळ तब्बल 7 वर्षांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या राजगृहामध्ये ते परतले होते. तर ही जी घटना आहे ती फाल्गुन पौर्णिमेलाच घडली होती. त्यानंतर दुसरी जी घटना होती ती म्हणजे की त्यांचा पुत्र राहुल याला दिलेली धम्मदीक्षा. तर राजा शुद्धोधन आहे त्या राजा शुद्धोधनाने ज्यावेळी तथागत भगवान गौतम बुद्धांचं आगमन झालं तर त्यावेळी त्या राजाने आणि संपूर्ण जो राजपरिवार होता त्या राजपरिवाराने तथागतांचं स्वागत केलं. पण तिथे त्यांचा मुलगा राहुल आणि त्यांची पत्नी म्हणजे राहुलची आई यशोधरा ही मात्र तिथे उपस्थित नव्हती. तर राजा शुद्धोधनाने यशोधरेला निरोप पाठविला म्हणजे तथागतांना भेटण्यासाठी तू ये. पण ती मात्र काय करते तेव्हा नकार देते. ती त्यांना काय म्हणते की जर माझी तपश्चर्या खरी असेल तर तथागत स्वतः इथे मला दर्शन देण्यासाठी येतील. आणि ज्यावेळी तथागतांना समजतं म्हणजे यशोधरेने इथे येण्यासाठी नकार दिलेला आहे तर त्यावेळी ते आपल्यासोबत त्यांचे जे भिक्खू संघातील जे सदस्य असतात ते म्हणजे सारिपुत्र आणि महामोगलायन यांना घेऊन ते तिच्या दालनामध्ये स्वतः जातात. आणि ज्यावेळी ती तथागतांना आपल्या समोर पाहते त्यावेळी तिला दुःखाचा आवेग आवरता येत नाही आणि ती आपले मस्तक त्यांच्या पायाजवळ ठेवते आणि खूप आक्रोश करते. कारण ज्यावेळी तथागत गौतम बुद्ध तिच्यासोबत नसतात त्यावेळी तिने सुद्धा 7 वर्ष त्यांच्या विना संसार केलेला असतो. सासू सासऱ्यांची ती सेवा करत असते. एका पुत्राजवळ त्याचा पिता नसताना देखील ती अगदी खंबीरपणे जे मातृत्वाचं जे काही म्हणजे जबाबदारी असते ती जबाबदारी ती नेटाने पूर्ण करत असते. आणि म्हणून त्यांना पाहिल्यानंतर तिला दुःखाचा आवेग आवरता येत नाही. म्हणजे ती जवळजवळ 7 वर्ष तिने सुद्धा काय केलं म्हणजे ती परिव्रजा धारण करून ती त्याप्रमाणे ती सुद्धा संसार करत होती. आणि खरंच तिची ही जी 7 वर्षाची ती तपश्चर्या आहे ती एक प्रकारे म्हणजे भगवंतांवर असलेल्या निश्चित भक्तीचं याच्यातून दर्शन होतं. ज्यावेळी तथागत गृहत्याग करतात त्यावेळी तिने एक धाडसी निर्णय घेतलेला असतो की ती त्यावेळी तथागतांना म्हणते की तुम्ही तुमच्या प्रियजनांचं काय करत आहात? त्याग करत आहात. पण तुम्ही सकल मानव जातीस किंवा संपूर्ण प्राणी मात्रास एक असा कोणता तरी मार्ग शोधून काढा की तो सगळ्यांसाठी काय असेल कल्याणकारी असेल किंवा त्याच्यातून त्यांना म्हणजे काहीतरी चांगलं असं ज्ञान प्राप्त होईल असा कोणता तरी मार्ग
आणि त्यावेळी तथागत ज्यावेळी तिच्याजवळ येतात तेव्हा ते सुद्धा म्हणजे तिच्या या त्यागाचं ते वर्णन करतात आणि ते म्हणतात की तू खरोखर एक पुण्यवान, सत्यवान आणि श्रेष्ठ आचार विचारांची अनुपम नारी आहेस आणि अशा शब्दांमध्ये फक्त तिचं कौतुक करतात आणि मग ते तिथून निघून जातात आणि भोजन कक्षाकडे जातात. थोड्या वेळानंतर माता यशोधरा असते. ती माता यशोधरा आपला जो दुःखाचा आवेग असतो तो दुःखाचा आवेग ती आवरता घेते, दुःखातून सावरते आणि त्यानंतर आपला जो पुत्र राहुल आहे तो तेव्हा 7 वर्षाचा असतो. तर 7 वर्षाच्या पुत्राला ती कडेवर घेते आणि लांबूनच ती बोटाने दाखवते की ते बघ, ते तुझे पिता आहेत, ते तुझे जन्मदाते आहेत आणि तू त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे जो अक्षय निधी आहे तो अक्षय निधी तू मागून घे, कारण की पुत्र या नात्याने पित्याच्या संपत्तीवर तुझा वारसा अधिकार आहे, तो तुझा उत्तराधिकार आहे, त्यामुळे तो हक्क, तो अधिकार तू त्यांच्याकडून मागून घे. ज्याप्रमाणे माता यशोधरा आपल्या पुत्राला जसा उपदेश करते तर त्याप्रमाणे तो सुद्धा आपल्या पित्याजवळ जातो आणि तो त्यांना म्हणतो की तुम्ही माझे पिता आहात, तुम्ही माझे जन्मदाते आहात, त्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि तुमच्याकडे जी संपत्ती आहे ती संपत्ती मला द्या, कारण की मी तुमचा मुलगा आहे आणि मुलगा या नात्याने वारस हक्काने तो माझा अधिकार आहे, त्यामुळे तो तुम्ही मला द्या. परंतु तथागत यावर काहीही बोलत नाही, ते आपले पुढे पुढे चालत राहतात. परंतु जो त्यांचा पुत्र आहे तो सुद्धा त्यांच्या मागे मागे जातो आणि म्हणजे संपत्तीला वाटा मला द्या असा तगादा किंवा असा हट्ट त्यांच्या मागे धरून ठेवतो. त्यावेळी तथागत आहे ते तथागत सारीपुत्राला म्हणतात की माझा जो पुत्र आहे तो माझ्याकडून उत्तराधिकार मागत आहे, पण बाळा माझ्याकडे धनसंपत्तीच्या रूपामध्ये तुला देण्यासारखं काहीच नाहीये, ना माझ्याकडे रुपये आहेत ना माझ्याकडे रत्ने आहेत, त्यामुळे अशी धनसंपत्ती तर मी तुला काही देऊ शकत नाही. हां, पण माझ्याकडे सदाचारी जीवन आणि आध्यात्मिक ज्ञान हे धन आहे, ते धन माझ्याकडे विपुल प्रमाणात आहे आणि जर तूही म्हणजे भिक्खू संघात प्रवेश करून या नियमांचे प्रामाणिकपणे पालन करून तुला जर हे धम्माचे ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान जर तुला हवे असेल तर मी तुला देण्यास ते तयार आहे, तर तू भिक्खू होण्यास तयार आहेस का? त्यावेळी राहुल जो आहे तो सुद्धा काय करतो, होकारार्थी मान हलवतो आणि त्याप्रमाणे भगवान गौतम बुद्ध आहेत ते महामोगल्यान याला आदेश देतात आणि त्याप्रमाणे पुत्र राहुल जे आहेत त्यांचे मुंडन केले जाते, त्यांच्या अंगावर जे दागिने वगैरे असतात, अलंकार वगैरे असतात ते काढून ठेवले जातात, त्यांना चिवर भगवी वस्त्र धारण केली जातात आणि जे सारीपुत्र आहेत त्या सारीपुत्राकडून तथागत भगवान गौतम बुद्धांना धम्माची दीक्षा देण्यात येते आणि म्हणून सारीपुत्र हे पुत्र राहुल यांचे गुरु होतात. याबद्दल तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत ते त्याला एक दान म्हणून आपल्या जवळचं जे कालिकापत्र आहे ते त्याला दान म्हणून देऊन टाकतात. म्हणजे ज्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे पुत्र आहेत राहुल याला ज्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा दिली तर तो दिवस सुद्धा काय होता, फाल्गुन पौर्णिमेचाच होता. त्यानंतर तिसरी जी घटना आहे ती म्हणजे की तथागतांचे जे भाऊ आहेत नंद याला सुद्धा काय केलं होतं, त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा याच दिवशी दिली होती. आपल्याला सर्वांना माहिती आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत म्हणजे सिद्धार्थ गौतम यांचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी अवघ्या 7 दिवसातच त्यांची जी आई आहे महामाया तिचं निधन झालं होतं आणि त्यानंतर त्यांची जी बहीण आहे महाप्रजापती गौतमी हिने काय केलं होतं, सिद्धार्थ गौतमाचा सांभाळ केला. म्हणजे महाप्रजापती गौतमी ही राजा शुद्धोधनाची दुसरी पत्नी होती आणि तिला सुद्धा पुत्रनंद आणि रूपनंद नावाची कन्या होती. म्हणजे हे दोघे जण तथागत सिद्धार्थ गौतमाचे सावत्र बंधू आणि भगिनी होते. तर पण ज्यावेळी महाप्रजापती गौतमीला ज्यावेळी कळालं की मला काय करायचं आहे, सिद्धार्थ गौतमाचा सांभाळ करायचा आहे, तर त्यांनी
गायीच्या स्वाधीन केलं आणि त्यांनी सिद्धार्थ गौतमांना दुग्धपान केलं होतं. म्हणजे ही इतिहासातील कदाचित पहिलीच घटना असेल. म्हणजे त्यांनी सावत्र आळीची जी संकल्पना आहे किंवा सावत्र आळीची जी व्याख्याच आहे ती त्यांनी बदलून टाकली होती. तर ज्यावेळी तथागतांनी भोजन ग्रहण केलं, भोजन ग्रहण केल्यानंतर त्यांचे जे भिक्षापात्र आहे ते भिक्षापात्र त्यांनी आपला जो सावत्र भाऊ आणि नंद त्याच्या हातात दिलं आणि ते भिक्षापात्र न घेताच चालायला लागले होते. म्हणजे तिथून निघत होते. तर त्यावेळी हा जो नंद आहे त्यांचा भाऊ ते भिक्षापात्र देण्यासाठी त्यांच्या मागे मागे तो जाऊ लागला. तर त्यावेळी त्यांची जी पत्नी आहे नंद यांची पत्नी तिने सिद्धार्थ गौतमांच्या तथागतांच्या माघारी जाण्यास किंवा त्यांच्या पाठीमागे जाण्यास तिने नकार दिला. पण त्याने काही त्यांचं ऐकलं नाही आणि असं करत करत जे तथागत भगवान गौतम बुद्ध होते ते तात्पुरतं जिथे ते राहत होते म्हणजे ते आले होते थोड्या कालावधीसाठी तिथपर्यंत ते जाऊन पोहोचले. तिथे गेल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी नंद आहे त्यांचा भाऊ त्याला विचारलं की तू भिक्षा घेणार का. तर त्यावर त्याने सुद्धा होकारार्थी मान हलवली आणि त्याने सुद्धा तिथे भगवान गौतम बुद्धांकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणजे ज्यावेळी जो त्यांचा पुत्र राहुल याला त्यांनी एक छोटा शामणेक म्हणून ज्यावेळी त्यांनी दीक्षा दिली त्याप्रमाणेच मग त्या दिवशी त्याचा जो काका आहे नंद त्याला सुद्धा त्यांनी काय केलं बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि तो दिवस सुद्धा काय होता तर फाल्गुन पौर्णिमेचाच होता. त्यानंतरची एक चौथी घटना म्हणजे की काही जे समाज विद्रोही होते त्या समाज विद्रोहाने नागवंशीयांचा जो नागपुरुष होता राजपुरुष त्याला काय केलं होतं या दिवशी जिवंत जाळलं होतं. म्हणजे बौद्ध धर्मीयांच्या जीवनामध्ये ही एक अत्यंत दुःखद अशी घटना घडली होती की त्यावेळी बौद्ध धर्मीयांचा जो नागवंशी राजपुरुष आहे त्याला जिवंत जाळले होते. त्याचप्रमाणे अनेक जे नागवंशीय लोक आहेत त्यांना सुद्धा त्यांनी जाळले होते. आणि याच दिवशी या समाज कंटकांनी एक महायज्ञ नावाचा मोठा यज्ञ त्यांनी सुरू केला होता आणि त्यालाच त्यांनी काय केलं होतं म्हणजे तो होळीच्या नावाने प्रचलित आहे. आणि म्हणून आजही म्हणजे हे समाज विद्रोही कृत्य म्हणून त्याची विटंबना म्हणून अनेक जे बौद्ध धर्मीय आहेत ते होळी हा जो सण आहे तो सण ते साजरा करत नाहीत. म्हणजे अशा या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत त्या घटना फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी घडल्या होत्या. म्हणजे या घटनांचं जे महत्त्व आहे ते तथागतांशी किंवा बौद्ध धर्मीयांशी ते जुळणं गेलेलं आहे. तर अशा या फाल्गुन पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मंगलमय सदिच्छा. जय भीम. नमो बुद्धाय.